नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाच्या या सिरीज मध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत आणि या पद्धतीमध्ये आता आपण वर्णविचार हा टॉपिक पाहत आहोत आणि वर्णविचार पाहत असताना आपण भाषा म्हणजे काय, भाषेच्या लिपी, लिपी म्हणजे काय, लिपीचे प्रकार, आदर्श लिपी कशाला म्हणायचं, हे सर्व टॉपिक आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण वर्णमालेमध्ये आलेलो होतो। वर्णमाला पाहत असताना आपण स्वर म्हणजे काय हे पाहिलं होतं आणि स्वर म्हणजे काय, स्वरांच्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वरांचे प्रकार, परीक्षेभिमुख स्वर या संकल्पनेची माहिती काय ते होते पाहिले होते आपण। त्याच्यानंतर वर्णमालेचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे स्वरादी। एक लक्षात घ्या, कन्सेप्च्युअल प्रश्नांवरती जास्त भर देऊया आपण। स्वरादी हा टॉपिक अभ्यास करत असताना त्याच्या नावातच आहे बघा, स्वर अधिक आदी बरोबर स्वरादी। मग स्वरादी असं का म्हटलं असेल बाबा, स्वरादी हा का म्हटलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वरादी मराठी व्याकरणाच्या दृष्टीने आपल्याला बघा व्याकरणाच्या दृष्टीने पण पाहायचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने पण पाहायचं आहे। त्याच्यावरती स्वरादी या संकल्पनेवरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल आणि स्वरादी ही संकल्पना समजून घेऊन आणि आलेल्या प्रश्नाला टॅकल कसं केलं जाईल हे पाहणार आहोत। स्वरादी म्हणजे काय की कोणत्या तरी, बघा मी काय म्हणतो, कोणत्या तरीची जागा आपण नंतर भरणार आहोत, कोणते आहेत ते, कोणत्या तरी वर्णांच्या अगोदर, आधी म्हणजे काय, स्वर आधी म्हणजे काय, अगोदर स्वरांचा उच्चार होतो आणि तिथं ऱ्हस्व स्वरांचा उच्चार होतो। सर्वात महत्वाचं आहे, अनुस्वार आणि विसर्ग हे दोन स्वराध्य आहेत आणि त्यांचा उच्चार करण्याच्या अगोदर ऱ्हस्व स्वर येतो म्हणून आपण त्याला स्वराध्य असं म्हटलं आहे। इन जनरल मध्ये हे आपण लक्षात ठेवायचं आहे काय, अनुस्वार व विसर्ग यांच्या उच्चार करण्याच्या अगोदर म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करण्याच्या अगोदर काय येतो, ऱ्हस्व स्वर येतो म्हणून त्याला आपण स्वरादी असं म्हटलं आहे। आणि मोरो केशव दामले आद्य व्याकरणकार यांनी स्वरादीचा समावेश हा मराठी व्याकरणामध्ये केलेला आहे। लक्षात आलं का? मग ऱ्हस्व स्वरच येतो, त्याची उदाहरणे आपल्याला पाहायची आहेत। मोरो केशव दामले याचा समावेश केला ते पाहायचं आहे। बघा काय, अनुस्वार व विसर्ग, अनुस्वार व विसर्ग यांच्या उच्चाराच्या अगोदर काय, उच्चाराच्या अगोदर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार काय होतो म्हणून त्यांना काय म्हटलंय, स्वरादी। काय म्हटलंय, स्वरादी। लक्षात घ्या, ज्या वर्णांचा उच्चार करण्याच्या अगोदर ऱ्हस्व स्वर येतो अशा, ज्या वर्णांचा उच्चार करण्याच्या अगोदर ऱ्हस्व स्वर येतो अशा वर्णांना काय म्हटलंय, स्वरादी असं म्हटलं। तर परत परत रिपीट ते नको, तरी पण लक्षात ठेवण्याच्या दोन तीनच गोष्टी आहेत की ऱ्हस्व स्वरांचा उच्चार होतो कशाच्या अगोदर होतो, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करण्याच्या अगोदर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार होतो म्हणून त्यांना काय म्हटलंय, स्वर अधिक आदी स्वरादी। संधीमध्ये पण आपण हे उदाहरण घेऊ शकतो। पुढे मोरो केशव दामले यांनी स्वरादींचा समावेश हा मराठीमध्ये केलेला आहे। मोरो केशव दामलेंनी काय केलेले, स्वरादींचा समावेश, जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वरादींचा समावेश कुणी केला, त्याच्यानंतर आणि आहाचा समावेश कुणी केला, हे पण वर्णमालेमध्ये कुणी केला असा प्रश्न जोड्या लावांना विचारला जाऊ शकतो। पुढे स्वरादीचा म्हणजेच अनुस्वार आणि विसर्गाच्या अगोदर नेहमी ऱ्हस्व स्वर येतो आणि अनुस्वाराचा आणि विसर्गाचा काय, अनुस्वारांचा स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो, विसर्गाचा नाही, विसर्गाचा हिसडा देऊन होतो। लक्षात घ्या, अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट व खणखणीत होतो आणि जो मृदू उच्चार होतो, अगदी कोमल उच्चार होतो, त्याला अनुनासिक असं म्हणायचं। हे आपण पुढे व्यंजनांमध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे हितजमणी करू नका, जे सांगतोय तेच फक्त व्यवस्थित मध्ये बघायचं। काय लक्षात आलं काय, अनुस्वार व विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व स्वराचा उच्चार होतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हटलं आहे। मोरो केशव दामले यांनी मराठीमध्ये याचा समावेश केलेला आहे आणि नेहमी ऱ्हस्व स्वरच येतो, हे एक आपण इथं पाहिलेलं आहे। आणि अनुस्वाराचा हा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होतो, इथपर्यंत आपण पाहिलेले। पुढे अनुस्वार व विसर्गयुक्त शब्दामध्ये अगोदर अक्षरांचा उच्चार होतो। काय, अनुस्वार व विसर्गाच्या अगोदर नेहमी कशाचा उच्चार होतो, अक्षरांचा उच्चार होतो। अगोदर अक्षरांचा उच्चार, नंतर काय, मग अनुस्वाराचा उच्चार होतो म्हणून त्यास, बघा काय म्हणतोय, अगोदर कशाचा उच्चार होतो रे, कशाचा, अक्षराचा उच्चार होतो। बघा कसं आहे इथे, हे लक्षात ठेवा। उदाहरण आपण पुढे घेणारच आहोत, उदाहरण घेतले की मग कन्सेप्ट तुम्हाला लगेच ते इझी वाटेल। पण इथं बघा काय म्हटलंय, स्वरादी, मग अनुस्वार युक्त व विसर्ग युक्त जे शब्द आहेत
काय म्हणतो मी, अनुस्वारयुक्त व विसर्गयुक्त जे शब्द आहेत त्यांचा उच्चार करत असताना अगोदर अक्षरांचा उच्चार होतो आणि त्याच्या नंतर अनुस्वार येतो. बघा, अगोदर अक्षरांचा उच्चार होतो आणि नंतर काय होतो, अनुस्वाराचा उच्चार होतो. म्हणून त्यास अक्षर आधी नंतर काय अनुस्वार, म्हणून त्यास काय म्हटलंय, पाठीमागून आलेला. पाठीमागून आलेला म्हणजे कोण पाठीमागून आलेला आहे, बघा इथं अनुस्वार हा पाठीमागून आलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग बघा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, काय अनुस्वार युक्त शब्दाचे उच्चार करत असताना पाठीमागून काय येतं किंवा पाठीमागून अक्षरांचा उच्चार होतो का अनुस्वाराचा उच्चार होतो, असाही पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर ह्या टाइप मध्ये प्रश्न येऊ शकतो. आपल्याला व्याकरणाची सिरीज बघत असताना कुठलीही प्रश्न येण्याची शक्यता आपण घेत आहोत. म्हणजे कुठलाही टाईपचा जरी प्रश्न आला तरी तो आपण घेतलेल्या लेक्चर मधीलच असावा, अशी एक कन्सेप्ट मी डोक्यात ठेवलेली आहे. बघा, पाठीमागून आलेला म्हणजेच काय, अगोदर अक्षरांचा उच्चार आणि नंतर कशाचा उच्चार, हा अनुस्वाराचा उच्चार, म्हणून त्याच पाठीमागून आलेला आहे. आणि विसर्ग पहिले तर स्वराचे दोन आहेत, कुठले कुठले, अनुस्वार एक आहे आणि विसर्ग एक आहे. दोन, पहिला काय हा दुसरा, पहिला अनुस्वार. बघा, विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. बघा, दुःख आपण श्वास सोडला अथवा मुक्त होणे, हे संकल्पना एकदम सोप्या, फक्त पेपरला प्रश्न विचारला ना मग अवघड वाटतं. बघा पुढे काय, विसर्ग म्हणजे श्वास सोडणे अथवा मुक्त होणे. विसर्गाचा उच्चार करताना ह ला हिसडा देऊन आपण उच्चार केला जातो आणि उच्चवास आपण सोडला जातो. मग झटका देऊन केला जातो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हिसाडा देऊन केला. एकच लक्षात ठेवा, ही फक्त मी तुम्हाला पीपीटी बनवताना पूर्ण वर्ड टू वर्ड पीपीटी बनवली, व संकल्पना नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला आलेला प्रश्नही समजला पाहिजे आणि तुम्ही लेक्चर बघत असताना एक वाचनाची पण भूमिका पार पाडली पाहिजे, म्हणूनही आपण पीपीटी घेतलेला आहे. फक्त विसर्गाचा, अनुस्वाराचा काय, अनु अधिक अनुस्वार काय पाठीमागून आलेला, लक्षात घ्या. अगोदर अक्षराचा उच्चार, अनुस्वार युक्त शब्दामध्ये काय, अनुस्वार युक्त शब्दामध्ये अगोदर अक्षरांचा उच्चार केला जाणार आणि नंतर पाठीमागून आलेला कोण, अनुस्वार, नंतर अनुस्वाराचा उच्चार केला जाणार म्हणून पाठीमागून आलेला, अनु अधिक स्वर, पाठीमागून स्वर झालेला म्हणून अनुस्वार. विसर्ग दुसरा जो स्वरालीचा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग. विसर्ग म्हणजे मुक्त होणे, श्वास सोडणे आणि त्याचा उच्चार ह ला हिसडा देऊन केल्यासारखा होतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्वरादी म्हणजे काय, एखाद्या वर्णांचा उच्चार करत असताना काय, ज्या वर्णांचा उच्चार करतो आपण त्याच्यामध्ये कुठले दोन स्वरादी रे, अनुस्वार आणि विसर्ग. पुढे विसर्गापूर्वीचा स्वर हा नेहमी ऱ्हस्व असतो. बघा आपण काय म्हटलं होतं, स्वरादीच्या अगोदर उच्चार करत असताना काय नेहमी ऱ्हस्व स्वर असतो, तसाच विसर्गाच्या अगोदरही काय असतो, ऱ्हस्व स्वरच असतो. स्वरादी म्हणजे तेच आहे काय की नेहमी त्यांच्या अगोदर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार होतो, म्हणून त्याला स्वर आधी असं म्हटलंय. काय, स्वरांचा उच्चार आधी होतो पण त्यात पण ऱ्हस्व स्वरांचा उच्चार होतो म्हणून स्वरादी असं म्हटलेलं आहे. आणि पुढे काय येते, नेहमी कठोर व्यंजन येते. पुढे आता कठोर व्यंजन म्हणजे काय, व्यंजनांमध्ये पाहू आपण. पुढे विसर्गाचा काय होणार येते, विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व स्वर येणार आणि नेहमी पुढे कठोर व्यंजन येणार. पुढे बघा, आपण स्वर पाहिले, स्वरादी म्हणजे काय पाहिलं, स्वरादींचे प्रकार पाहिले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पाहिजे आपण, वर्णमालेचा तिसरा प्रकार तो म्हणजे व्यंजने. काय पाहायचं आपल्याला, व्यंजने. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण ही मराठी व्याकरणाची सिरीज पुढे चालू ठेवत आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करायचं हे पण पाहत आहोत. व्यंजने ही आपण पुढच्या लेक्चर मध्येच घेणार होतो पण आता आपण ती घेत आहोत. व्यंजने म्हणजे काय, स्वर म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. आता व्यंजने म्हणजे काय, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. काय, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, उच्चार करण्यासाठी ते दुसऱ्यांवरती अवलंबून राहतात. दुसऱ्यांवरती म्हणजेच वर्णमालेमधील जे स्वर आहेत
त्यांच्यावरती अवलंबून असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्यावर अवलंबून राहतात म्हणून त्याला परवर्ण असं म्हटलं जातं, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे. त्यांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होत नाही, उच्चाराचा सहाय्य घेण्यापुरते त्यांना काय स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं उच्चारण्यासाठी. आणि त्याच व्यंजने असे म्हणतात, व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात. का? कारण की त्यांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी त्यांना स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं, म्हणजे अपूर्ण उच्चाराचं व्यंजने. पुढे, आणि ते अपूर्ण उच्चाराचे आहेत, काय ती अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडला जातो. म्हणजेच त्या पाय मोडण्याचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला हल चिन्ह असं म्हणतात. म्हणजेच व्यंजनांना हलंत असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे बघा, पाय मोडून लिहिला जातो. पुढे, वर्णमालेतील क पासून ळ पर्यंतचे वर्ण हे व्यंजने गृहीत धरले जातात आणि व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. हे भाषेचे मूलभूत घटक आपण घेतले होते ना, तिथं आपण ते पाहिलेलं आहे. पुढे, व्यंजने ही उच्चारणासाठी स्वरांवरती अवलंबून असतात म्हणून त्यांना परवर्ण असे म्हणतात. हे सांगितलेले तुम्हाला. परवर्ण कशाला म्हणायचं, परसवर्ण कशाला म्हणायचं हे पण आपण बघणार आहोत. व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग काहीसा अडलेला असतो आणि तोंड संवृत्त असते, म्हणजेच कसं वाचलेलं असतं, म्हणजेच बंद असते. विवृत्त म्हणजे वाचलेलं असतं किंवा मुक्त केलेलं असतं. पुढे, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो, म्हणजेच काय, व्यंजनांचा पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजने. कशामुळे स्पर्श व्यंजने? त्या व्यंजनांचा उच्चार होत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो म्हणून त्याला स्पर्श व्यंजन असे म्हटलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यंजनांचा उच्चार करत असताना आपले तोंड, आपले मुख हे संवृत्त असतं, म्हणजेच बंद असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो हे पाहिलेलं आहे. संस्कृत म्हणजे व्यंजनांना हल असं म्हणतात. आता व्यंजनांना जर हल असं म्हणतात तर व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी आपण शेवटी हे जे चिन्ह वापरलं जातं असं, हे चिन्हाला हल चिन्ह असं म्हणतात. पण ते वर्णाच्या शेवटी असतं, म्हणजेच व्यंजनांना हलंत असं सुद्धा म्हटलं जातं. व्यंजनांचा उच्चार करताना शेवटी सूर येतात म्हणून त्यांना स्वरांत असे सुद्धा म्हटलं जातं. बघा, व्यंजनांना काय काय म्हटलंय बघा. व्यंजनाला सर्वतोपरी अपूर्ण उच्चाराचे असतात, त्यांचा उच्चार करण्यासाठी ते दुसऱ्या स्वरांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना काय म्हटलंय, परवर्ण. ओके, अजून काय म्हटलंय त्यांना, व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात हे दाखवण्यासाठी पाय मोडून लिहिले जातात म्हणून, आणि त्या चिन्हाला काय म्हटलं जातं, हल चिन्ह, म्हणजेच काय, हलांत असं सुद्धा म्हटलं जातं. काय, हलांत. अजून काय म्हटलं जातं पुढे, आणि व्यंजने उच्चारताना त्याच्या शेवटी त्यांना अक्षरत्व प्राप्त येण्यासाठी शेवटी हा स्वर असतो, म्हणजेच काय, स्वर अंत शेवटी असतो म्हणून त्याला स्वरांत असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. व्यंजने कशाला म्हणायचं, व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजनांनाच परवर्ण असं सुद्धा म्हणतात, व्यंजनांना हलांत असं सुद्धा म्हणतात, व्यंजनांना स्वरांत असं सुद्धा म्हटलं जातं. आणि व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजन हा एक प्रकार पडलेला आहे. पुढे, व्यंजनांचे प्रकार पाहत असताना आपल्याला दोन भागामध्ये पाहिजेत. एक वर्गीय व्यंजने म्हणजे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, आणि अवर्गीय व्यंजने हे त्यांचं वर्गीकरण केलेलं नाही, ती स्वतंत्र आहेत. स्वतंत्र म्हणजे कशी, त्यांचं एक प्रकारच आहे. आता हे उष्मे जे आहे, अर्धस्वर, उष्मे, माप्राणे, स्वतंत्र. पण वर्गीय व्यंजनामध्ये परत त्याचे प्रकार पडलेले आहेत म्हणून त्याला वर्गीय व्यंजने म्हणलेत. स्पर्श व्यंजने बघा, व्यंजनाचे प्रकार, वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांमध्ये काय, स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनापर्यंत मध्ये परत अजून आहेत कठोर, मृदू आणि अनुनासिक. हे सगळं आपल्याला पुढे पाहिजे. अवर्गीय व्यंजनांमध्ये अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. लक्षात घ्या, एकदा बघा, परत एकदा हे पाहायचंय. एक लक्षात घ्या, तुम्ही जर ही व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहिलेत ना तर तुम्हाला आपले मोराळंबे सरांचं पुस्तक सुद्धा वाचण्याला खूप इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला ते वाचत असताना ह्या सर्व संकल्पना पटपट ग्रास्पिंग होतील.
व्यंजनांचे प्रकार दोन पडतात, कुठले? वर्गीय व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांमध्ये प्रकार पडतो स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनाचे परत 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू आणि अनुनासिक. अवर्गीय व्यंजनांमध्ये अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण हे इथे स्पर्श व्यंजनाचे प्रकार पडतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायची ते म्हणजे ह्यांचं वर्गीकरण आणि या प्रत्येकाचं विश्लेषण. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. पुढे स्पर्श व्यंजने, वर्गीय व्यंजने. बघा इथला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजने आणि त्याच्यातलाच पहिला आहे तो म्हणजे कठोर. वर्गीय व्यंजनाचा जो पहिला भाग आहे आपल्याला स्पर्श व्यंजने हे आपल्याला पाहिजे आहे. मगाशीच आपण म्हणल्याप्रमाणे स्पर्श व्यंजने म्हणजे काय असतील रे? ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो त्यांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो. आणि त्याचाच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं वर्गीकरण आणि ते आहेत वर्गीय व्यंजने. बघा इथं स्पर्श व्यंजने तीच वर्गीय व्यंजने. इथे बघा परत पुढे चला. ज्यांचा उच्चार करत असताना स्वतंत्रपणे होत नाही, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते, त्यांना व्यंजने असं म्हणतात. सगळ्यात प्राथमिक व्याख्या पुढे. ही व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात हे दाखवण्यासाठी पाय मोडून लिहिले जातात. मराठी वर्णमालेतील क पासून ळ पर्यंतची व्यंजने आहेत. मराठीमध्ये क पासून ळ पर्यंतची व्यंजने आहेत आणि ती ओके व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. आपण हे कुठं पाहिलं होतं? भाषेच्या मूलभूत घटकांमध्ये आपण पाहिलं होतं व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. परत ते व्हिडिओ पहा, युट्यूबला पण आहे, ऍप मध्ये पण टाकलेले आहेत आपण. पुढे चला. व्यंजने ही उच्चारण्यासाठी स्वरांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना आपण परवर्ण म्हणतो, हे पण पाहिलेलं आहे. व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग काहीसा अडलेला असतो आणि तोंड समृद्ध म्हणजे बंद असते. जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होत नाही. संस्कृत मध्ये आपण स्लाइड मागेच पाहिली होती. पुढे स्पर्श व्यंजने आपण रिपीट केलं बघा एकदम व्यवस्थितपणे. आपण स्लाइड परत गेली, आपलं रिव्हिजन झाली. ओके, नो प्रॉब्लेम. पुढे स्पर्श व्यंजने, वर्गीय व्यंजने. आता बघा स्पर्श व्यंजनांमध्ये आपण पाहिलं होतं काय? जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो, ते पण आपण पाहू. काय? ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, जीभ, कंठ, तालु, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करून येते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आणि स्पर्श व्यंजनाचे प्रकार पण खाली पडलेले आहेत, ते म्हणजे कठोर, मृदू आणि अनुनासिक. ते पण आपल्याला पाहिजे. क ख पासून ते भ म पर्यंत क च ट त प, क च ट त प हे लक्षात ठेवायचं. व्हिडिओ बघत असताना वर्णमाला समोर ठेवायची. क ख पासून ते भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. वर्णमालेमधून स्पर्श व्यंजनांची सुरुवात डॅश डॅश पूर्ण होते व त्याचा शेवट हा डॅश डॅश पर्यंत होतो असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. आणि खाली प प क ख हे जे इथं आहे ते वेगळे देऊ शकतात. त्याच्यामुळे स्पर्श व्यंजनाचा वर्णमालेमध्ये सुरुवात ही क ख पासून होऊन शेवट हा भ आणि म पर्यंत होतो, हे लक्षात ठेवायचं आहे वाक्य. पुढे स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत. स्पर्श व्यंजने किती? ते एकूण 25 आहेत आणि त्याचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. ते 3 गट कोणते आहेत? तर ते आहेत कठोर, मृदू आणि अनुनासिक. कठोर, मृदू आणि अनुनासिकांमध्ये त्यांचं वर्गीकरण करून केलेलं आहे. वर्गीय व्यंजनांचे 5 गटात वर्गीकरण केले आहे. ते म्हणजे कुठले? क चा गट, च चा गट, क च ट चा गट, त चा गट आणि प चा गट हे 5 गटात वर्गीकरण केले आहे. स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात आणि 5 गटात वर्गीकरण केलेलं आहे. 3 प्रकार कुठले विद्यार्थी मित्रांनो? 3 प्रकार हे कठोर, मृदू आणि अनुनासिक. आणि 5 गट कुठले? तर क च ट त प हे गट आहेत. स्पर्श व्यंजन कशाला म्हणायचं? स्पर्श व्यंजनालाच वर्गीय व्यंजन असं म्हणायचं. आणि कशामुळे म्हणायचं? तर ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणायचं. आणि ती स्पर्श व्यंजने 3 गटात विभागली आहेत. 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू आणि अनुनासिक. आणि 5 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. क च ट त प या गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पुढे
यातील या व्यंजनांचा उच्चार करताना हवा आडून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा स्फोट होतो, म्हणून त्यांना स्फोटक व्यंजन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यामध्ये काहींचा पूर्ण स्फोट होतो तर काहींचा एकदम सॉफ्ट म्हणजे कमी तीव्रतेचा स्फोट होतो, अर्धवट स्फोट होतो, म्हणून त्याला अनुसरून स्फोटक व्यंजन आणि अर्धस्फोटक व्यंजने असे वर्गीकरण केले आहे. बघा म्हणजे एक सोपं उदाहरण आहे याच्यामध्ये की बाबा ज्यावेळेस त्यांचा उच्चार होतो त्यावेळेस स्फोट होतो असं म्हटलंय. पण ठीक आहे, स्फोट होतो का असं असेल ना, पण स्फोट झाला तर तो काहींचा हा पूर्ण स्फोट होतो, काहींचा अर्धवट स्फोट होतो. म्हणून काही स्फोटक व्यंजने आहेत, स्फोटक स्पर्श व्यंजने, काय म्हणतो मी, स्फोटक स्पर्श व्यंजन आहेत आणि अर्धस्फोटक स्पर्श व्यंजने कोणती आहेत ते बघा इकडे. काय पूर्ण स्फोटक जे आहेत ती कोणती आहेत, क, ट, त, प, ग, ड, द आणि ब ही आहेत. त्याच्या शेजारीच परत काय आहे लक्षात घ्या, ही व्यंजने जर झाली त्याच्यानंतर अर्धस्फोटक व्यंजने सुद्धा आहेत. आणि ही व्यंजने बघत असताना आपल्याला त्याच्याच सुरुवातीला बघायचं क, ख, वरती क हा पूर्ण स्फोटक व्यंजन आहे आणि अर्धस्फोटक व्यंजन ख आहे. क, च, छ, ठ, थ, फ, घ, ज, झ, ड, द, ड वरती आहे ध आणि ड आणि ब ही आहेत अर्धस्फोटक व्यंजने. आणि पुढची आहे ती म्हणजे ती दुसरी आहेत त्या स्पर्श व्यंजन गटातली, ती म्हणजे पूर्ण स्फोटक व्यंजने आहेत. पुढे आता याच्यामध्ये आपल्याला कठोर, श्वास आणि अघोष आणि व्यंजने बघायचे. बघा मी स्पर्श व्यंजनाचेच प्रकार पाहत असताना मी सांगितलं होतं तुम्हाला स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता त्याच्यामधला आपल्याला बघायचा तो म्हणजे कठोर. कुठला बघायचा, कठोर. कठोरलाच काय म्हटलंय, श्वास. कठोरलाच काय म्हटलंय, अघोष, घोष नाही अघोष, कठोरलाच म्हटलंय. आणि नंतर काय म्हटलंय, व्यंजनांचे ते प्रकार आहेत असे कठोर, श्वास, अघोष आणि व्यंजने. म्हणजे ही 3ही इथं व्यंजने दिलेत, कठोर व्यंजने, श्वास व्यंजने, अघोष व्यंजने पाहिजेत आपल्याला कुठले आहेत ती. आणि एक लक्षात ठेवा, परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा घटक करत असताना आपल्याला एकदम बारकाईने करायचा आहे, लक्षात घ्या. चला पुढे. ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो. आता कठोर म्हणजे काय रे विद्यार्थी, कठोर म्हणजे तर जोरदार, लक्षात घ्या. कठोर म्हणजे काय, जोरदार. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला जास्त जोर द्यावा लागतो, कशाला, उच्चारायला जोर द्यावा लागतो, म्हणजे उच्चाराची तीव्रता ही जास्त आणि कठोर असते, म्हणजेच त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. आणि त्याच व्यंजनांना श्वास किंवा अघोष व्यंजने असेही म्हटलं जातं. एकूण 13 ही स्पर्श व्यंजने आहेत. काय 13 आहेत, एकूण किती आहेत, 13 स्पर्श व्यंजने आहेत. ती कोणती आहेत ते बघा. काय क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, स आणि श ही कठोर व्यंजन आहेत. क, च, ट, त, प. आणि दुसरे काय आहेत, उष्मे, ही सुद्धा कठोर व्यंजनामध्ये येतात. पुढे मृदू व्यंजने म्हणजे यांचा काय, उच्चार करण्यासाठी हे हलके असतील, उच्चार हा एकदम सॉफ्टपणे केला जाईल, म्हणून त्यांना मृदू व्यंजन असं म्हटलंय. कठोर व्यंजनांच्या तुलनेमध्ये उच्चार करण्यासाठी जी एकदम सोपी असतात किंवा कमी जोर द्यावा लागतो, कमी तीव्रतेने उच्चारतात, त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. त्यांचा उच्चार हा सौम्य आणि कोमल असतो, म्हणून त्यांना मृदू व्यंजन असे म्हणतात. त्यांनाच घोष वर्ण, नाद वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही एकूण किती येतं, यामध्ये सर्व स्वर बघा, मृदू व्यंजनांमध्ये सर्व स्वर, स्वरादी जे आपण मगाशी पाहिलं ते अनुनासिके येतात, अर्धस्वर येतो, ह हा महाप्राण सुद्धा या मृदू वर्णांमध्ये येतो आणि द्रविडीय वर्ण हा सुद्धा मृदू मध्ये येतो. कठोर मध्ये कोणते, मृदू मध्ये कोणते, कठोर म्हणजे उच्चारण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो, मृदू म्हणजे जोर द्यावा लागत नाही, सौम्य उच्चार होतो. आणि त्याच्यामध्ये कुठले वर्ण येतात ते आपण पाहिलेले आहेत. नोट डाऊन करा, पाठ करा, नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या लक्षात ठेवता येतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे अनुनासिके. आता बघा मी मगाशी तुम्हाला हे सांगितलं होतं, अनुनासिके मगाशी मी स्वरादीमध्ये सांगितलं होतं. अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट आणि खणखणीत होतो आणि सौम्य आणि कोमल उच्चार हा अनुनासिकाचा होतो. मग बघा अनुनासिके ज्या वर्णांचा उच्चार करत असताना उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून सुद्धा, नाकातून, नासिकेतून म्हणजे नासिकेतून ज्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याचं जे मूळ उच्चार स्थान आहे
ते त्याच बरोबर नासिकेतून म्हणजेच काय नाकातून त्याचा उच्चार होतो त्यांना अनुनासिक अनुनासिक असं म्हटलं आहे. म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा उच्चार होत असताना त्याचा मूळ उच्चार स्थानानुसार सुद्धा होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नाकातून सुद्धा होणार असे म्हणतात. अनुनासिक ही अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण परवर्ण म्हणजे व्यंजने परसवर्ण म्हणजेच काय परसवर्ण म्हणजे त्याच्या ऐवजी परसवर्ण म्हणजे काय त्याच्या ऐवजी वापरतात. कुणाच्या ऐवजी अनुस्वाराच्या ऐवजी वापरले जातात म्हणून त्यांना काय म्हणतात परसवर्ण असे सुद्धा म्हणतात. स्पर्श व्यंजन गटामध्ये ते शेवटच्या स्थानावरती आहेत बघा. कठोर मृदू आणि अनुनासिक म्हणजेच काय स्पर्श व्यंजन गटामध्ये जी सगळ्यात शेवटची जी लाईन आहे वरपासून ते खालीपासून क च ट प तसेच शिकारची जी लाईन आहे त्याला काय म्हटलं शेवटच्या लाईन मध्ये येतात म्हणजे ते 5व्या स्थानावरती येतात म्हणून त्यांना पंचम वर्ण सुद्धा म्हटलं जातं. वाङ्मयातला जो ङ आहे ङ बघायचा उच्चार काय ङ च्या पुढे जो टिंब दिला जातो त्याला नुक्ता असं म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवा काय नुक्ता असे म्हणतात. वाङ्मयाच्या पुढे वाङ्मयातला जो ङ आहे ङ त्याचा उच्चार ङ करायचा आणि त्याच्या पुढे जो एक छोटासा टिंबा दिला आहे त्या टिंबाला काय म्हटलं जातं नुक्ता असं म्हटलं जातं. बघा अनुनासिक म्हणजे काय ते पण पाहिलं. कठोर मृदू आणि अनुनासिक हे 3 स्पर्श व्यंजन गटातील जी व्यंजन आहेत ते आता आपण पाहिली. सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो याचा सराव करा. काय म्हणतो मी सराव करा लिहून घ्या या सर्व प्रकारांमध्ये आणि पुढची जी माहिती आहे आपण पुढे आता आपल्याकडे काय अर्धस्वर आणि अंतस्थ स्वर अर्धस्वर उष्मे आणि घर्षक महाप्राण आणि कंपित वर्ण उच्च स्थानानुसार वर्गीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि पुढच्या लेक्चरमध्ये ज्या काही तुमच्या शंका असतील त्या कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.